रेजिग्नेशन झाले खूप चांगली गोष्ट आहे. गव्हर्नमेंट दाखवते की त्यांनी अकाउंटेबिलिटी घेतली आहे, पण मला तरी वाटतं की फक्त रेजिग्नेशननी सिस्टम नाही बदलणार. राहिला प्रश्न न्यू एज्युकेशन मिनिस्टरचा, म्हणजे शिकला सवरला असो, अंगुठा छाप नसो. तुम्ही त्याच्या जागेवर दुसरा कोणी आणून बसवणार आणि तो पण तेच जर करायला लागला तर पुन्हा तुम्हाला स्टुडंट लोकांचा उद्रेक बघायला मिळेल. सरकारला जाब विचारत नाही. ज्यांना तुम्ही निवडून दिलेत त्यांना जर तुम्ही जाब विचारण्याचं डेअरिंग करत नाही, तोपर्यंत सिस्टम अकाउंटेबल होणार नाही आणि तोपर्यंत सिस्टम रिस्पॉन्सिबल होणार नाही. अभी ऐसा कोई नया दाव पेच नहीं होना चाहिए कि इस्तीफ़ा तो दे दिया है बट हम इन्हें दूसरी मिनिस्ट्री में शिफ्ट कर देंगे या कोई दूसरी चीज़ कर देंगे. रेजिग्नेशन झाले खूप चांगली गोष्ट आहे. गव्हर्नमेंट दाखवते की त्यांनी अकाउंटेबिलिटी घेतली आहे, पण मला तरी वाटतं की फक्त रेजिग्नेशननी सिस्टम नाही बदलणार. मंत्रीने स्वतः जाऊन तर लीक नाही केले, ते कुठून तरी खालून वरती झाले. त्यांनी अकाउंटेबिलिटी घेतली चांगली आहे, पण जोपर्यंत सिस्टम नाही होत आणि गव्हर्नमेंटला येऊन आधी हे करायला पाहिजे की तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट देतात, फ्रॉम ट्रान्सपोर्ट असेल, पेपर असेल, ज्यांनी सेट करतात त्यांची अकाउंटेबिलिटी पण हवी आणि तिकडे सिस्टम चेंज केलं पाहिजे. आणि अगेन वन ऑफ द थिंग की गव्हर्नमेंटने हे पण बघितलं पाहिजे की लोक सुसाईड कशाला करतात, मुलं कशाला करतात, कारण की पूर्ण लाईफ त्यांची एक्झामसाठी त्यांची व्हॅल्यू जोडली आहे. सो दे शुड ऑल्सो ट्राय की मुलांना दुसरे करिअर ॲव्हेन्यूज, काहीतरी वेगळं पण स्किल डेव्हलपमेंट त्याच्यावर पण फोकस केला पाहिजे की एवढे मुले सुसाईडनी नको मरायला. कारण की फक्त पेपर लिखली तर नाही मरतात स्टुडंट्स, प्रेशरमुळे मरतात, फॅमिली सोसायटीमुळे मरतात. तर हे चांगली गोष्ट आहे, बट अगेन इट्स लाईक की हे सरफेस लेवल आपल्याला चेंज नको. आपण काहीतरी डीप रूटेड आपले सिस्टमॅटिक इश्यूज आहेत ते झालं पाहिजे. अगेन वन मोर थिंग आय वुड लाईक टू से की रेजिग्नेशन हे केलं आहे, एक प्रेसिडेंट झालं आहे, पण आपण असं नको करायला की आपण आता ब्लॅकमेलनी, प्रोटेस्टनी, एनआरकीनी, गुंडेगर्दी करून सगळ्यांचे रेजिग्नेशनच आपण मागवलं. ही इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे, आपले सगळ्यांनी वोट दिलेले गव्हर्नमेंट आहे, आपण अशी अकाउंटेबिलिटी मागवू शकतो त्यांची. समाधानी तर नक्कीच, कारण की जितके यूथ मागे पडलेले होते, म्हणजे पूर्ण जो प्रेशर आपण टाकलेला आहे, जेवढा मार खाल्ला, जितक्या उन्हा पावसात आपण उभे होतो, मला वाटतं हे सगळ्यांचीच जीत आहे. याच्यामुळे तर तेच आहे. आणि राहिला प्रश्न न्यू एज्युकेशन मिनिस्टरचा, म्हणजे शिकला सवरला असो, अंगुठा छाप नसो आणि फक्त खुर्चीत एसीमध्ये बसून दुःख व्यक्त करणं अँड टेलिंग पीपल की फास्ट ट्रॅक येईल आणि हे सगळं करण्यापेक्षा शिक्षित असो. दुसरा कुठला APJ अब्दुल कलाम तर आपल्याला भेटणार नाही, पण प्रयत्न करू शकतो. मला तर पहिलं वाटतं त्यांनी जो राजीनामा दिला आहे ना त्याच्यावर आम्ही समाधानी नाही आहे. कारण ते CJPच्या पण 3 मागण्या होत्या, ज्याच्यामध्ये ज्यांच्यावर लाठीचार्ज वगैरे ज्या पोलिसांनी केला त्यांच्यावरच्या केसेस पण मागे घ्यायच्या होत्या आणि नीटच्या विद्यार्थ्यांना जे कंपन्सेशन द्यायचं होतं ते पण एक मागणी होती, ती तर अजून पूर्ण झाली नाही. तर त्याच्यामुळे मी तर समाधानी नाही आहे. आणि ह्याच्यानंतर पण जो पण एज्युकेशन मिनिस्टर वगैरे येईल तो पण शिकलेला असावा आणि त्याला स्टुडंटच्या समस्याची जाण असावी असं मला वाटतं. कारण तुम्ही त्याच्या जागेवर दुसरा कोणी आणून बसवणार आणि तो पण तेच जर करायला लागला तर पुन्हा तुम्हाला स्टुडंट लोकांचा उद्रेक बघायला मिळेल. आणि आता तुमचे 20 दिवसानंतर सोनम वांगचुकला तुम्ही किडनॅप केलं, त्याच्यानंतर 26व्या दिवशी त्यांनी उपोषण तोडलं आणि आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. हे कसं माहिती आहे काय, बैल गेला आणि झोपा केला आहे ना त्याचा प्रकार आहे. तुम्ही एवढे दिवस वाढच का बघता आणि त्याच्या आधी तुम्ही सर्वांना अँटी नॅशनल बोलता, त्या लहान मुलींच्या पण व्हिडिओ बघितले, त्यांना मारलंय. तर हे सगळं काय होतं आपल्या देशामध्ये. आणि सध्या तरी मी बोलू तर कोणतीच मिनिस्ट्री जी आहे ना ती केपेबल नाही आहे. सगळ्यांचे विचार पण हे नाही. आणि मला एक वाटतं की आपल्या शिक्षणामध्ये सध्या काय कमी आहे, आपण चुकीचा इतिहास मुलांना शिकवायला लागलो. आता तुम्ही बघितलात तर पाठ्यपुस्तकामध्ये पण एकदम वेगळ्याच विचाराच्या गोष्टी घुसवल्या जातात. तर आता शिक्षणासाठी आपल्याला इतिहासापेक्षा आहे ना नागरिकशास्त्राची गरज आहे. कारण नागरिकशास्त्र जर मुले शिकली ना तर हा असा तुम्हाला असंतोष जो उफाळून दिसतोय लोकांमध्ये तो पुन्हा दिसेल. तर मला हेच आहे की जो पण कोणी नवीन येईल त्याच्या काळात तरी असं व्हायला नाही पाहिजे. आणि जर झालं तर याचे परिणाम खूप गंभीर असतील, हे आपण आता बघतोच आहे. सुशिक्षित आणि ग्राउंड लेवलची रिॲलिटी असणारा पुढील शिक्षण मंत्री असावा ही आपली माफक अपेक्षा आहे. आणि त्यांना माहिती असावं की ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने निरपक्ष पद्धतीने पार पाडतील अशा असाव्यात, ही अपेक्षा आहे पुढील शिक्षण मंत्र्यांकडे. गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, झेंझी आंदोलन सुरू आहे, रस्त्यावर उतरले आहेत. आता हे संपूर्ण परिस्थिती पाहून समाधानी आहात का? काय वाटतं पुढे कशा प्रकारे शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होतील?
शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होण्याच्या आधी शिक्षण व्यवस्था गढूळ कशी झाली ते आपण जर पाहायला गेलो तर खूप वर्षभरापासून हे साचलेलं पाणी आहे. आणि जर आपण एक्सपेक्ट करत आहोत की धर्मेंद्र प्रधानजींच्या रिझाईननंतर ही सिस्टम चेंज होणार आहे, तर आपण एका हॅल्युसिनेशनमध्ये आहोत, आपण एका संभ्रमात आहोत. त्याने तसं काय होणार नाही. हळूहळू प्युरिफिकेशन जसं पाण्याचं होतं, फिल्ट्रेशन्स होतं, तशा पद्धतीने फिल्ट्रेशन हळूहळू होईल. आणि यासाठी ॲक्टिव्ह सिटिजन पार्टिसिपेशन असणं खूप गरजेचं आहे. आपण जोपर्यंत ॲक्टिव्हली या पद्धतीचे ॲजिटेशन करत नाही, प्रोटेस्ट करत नाही, सरकारला जाब विचारत नाही, ज्यांना तुम्ही निवडून दिले त्यांना जर तुम्ही जाब विचारण्याचं डेअरिंग करत नाही, तोपर्यंत सिस्टम अकाउंटेबल होणार नाही आणि तोपर्यंत सिस्टम रिस्पॉन्सिबल होणार नाही. तर त्यांना अकाउंटेबल आणि रिस्पॉन्सिबल करण्याची काम हे सगळ्यात पहिलं आपल्यापासून आहे. अभी रेजिग्नेशन दिया है, अभी बहुत सारी चीज़ें बाकी है, हमें देखना है सिस्टम में कितने और चेंजेस आते हैं. प्लस जितनी ब्रुचुअलिटी लोगों पे हुई है, जितनों के सर फोड़े, हमें उस सब के लिए अभी बाकी है, हमें उन सब के लिए आंसर्स चाहिए. हम एक क्वेश्चन पे नहीं रुकेंगे, अभी बहुत सारी चीज़ें बाकी है. बट हाँ, एक बहुत बड़ी जीत है कि हमें हमारी मेजर डिमांड थी कि जिसने गलती की उसने रिजाइन किया, वो पूरी हुई है. वर्चुअली हम पार्टिसिपेंट थे. सी वी वर ऑलवेज सपोर्टिंग फॉर द अकाउंटेबिलिटी. देश में जवाबदेही होनी चाहिए, जो कि शायद कुछ समय से नहीं थी, अभी वो उसके लिए मिली है. अगर आज रेजिग्नेशन नहीं होता तो शायद कल हम भी यहाँ पे होते, पर हमको लगा नहीं, अभी रेजिग्नेशन आ चुका है, कल हो ना हो, एक बार जाके सॉलिडेरिटी तो हम दिखाएंगे. हम भी उतने ही इंडियंस हैं जितने बाकी सब हैं, सो क्यों नहीं. अगला एजुकेशन मिनिस्टर कैसे होना चाहिए, क्या क्या जो है उसमें क्वालिटीज़ होनी चाहिए, जो स्टूडेंट है उनके लिए कैसे पॉलिसी उन्होंने क्रिएट करनी चाहिए. सी देखिए, अगर आप साल दर साल देखेंगे तो 2010 के बाद से हमारे जो एजुकेशन बजट जो प्रपोर्शन होता है वो कम ही होता आ रहा है. सो फोकस एजुकेशन पर होना चाहिए. लाख से ज़्यादा छोटे छोटे ग्रामीण स्कूल जो बंद हुए हैं उनको वापस से आपको स्टार्ट करना पड़ेगा. आपको देखना पड़ेगा कि हमारा देश महान क्यों नहीं बन पा रहा है. देखिए, मैं इस बात से बिल्कुल सहमत हूँ कि गूगल हुआ, एप्पल हुआ, वहाँ पे हमारे CEO CFO बैठे हैं, विच इज़ फाइन. बट वी नीड टू थिंक कि हमारे टॉप 100 इंस्टीट्यूट में, 500 इंस्टीट्यूट में शायद 1 कॉलेज 2 कॉलेज क्यों हैं, 10 क्यों नहीं है, 20 क्यों नहीं है. AI में हम इतना पीछे क्यों हैं. हमारे लिए AI चैट GPT पे केवल इमेजेस बनाने तक लिमिट नहीं होना चाहिए. देश दुनिया आगे बढ़ रही है, ग्लोबल डेवलपमेंट AI में हो रहा है, हमारे देश का भी होना चाहिए. एट दिस मोमेंट तो ऐसा लग रहा है कि इट इज़ मोर लाइक पुटिंग अ बैंडेड ऑन अ सिचुएशन. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा वॉज अ नॉन नेगोशिएबल डिमांड सिंस डे वन, जो मिल गया है, विच इज़ गुड. बट अभी नेक्स्ट स्टेप है, प्रधानमंत्री मोदी ने उसे स्वीकार भी करना चाहिए. अभी ऐसा कोई नया दाव पेच नहीं होना चाहिए कि इस्तीफा तो दे दिया है बट हम इन्हें दूसरी मिनिस्ट्री में शिफ्ट कर देंगे या कोई दूसरी चीज़ कर देंगे. तो जो अकाउंटेबिलिटी का जो पूरा मुद्दा था जिसके लिए ये पूरा इस्तीफा मांगा गया है, तो दैट शुड हैपन. धर्मेंद्र प्रधान को न सिर्फ शिक्षा मंत्रालय बल्कि पूरे मंत्रिमंडल से दूर रखा जाना चाहिए, विच मे मीन इट्स एंड ऑफ हिज पॉलिटिकल करियर और अदर थिंग. बट वो एक स्ट्रॉन्ग स्टैंड पूरी बीजेपी गवर्नमेंट को लेना पड़ेगा. उसके बाद में जो हुआ है, जिस तरह से इट डजंट स्टॉप देयर. उसके बाद जिस तरह से पूरे स्टूडेंट्स को हैंडल किया गया है 20 जुलाई को दिल्ली में, जिस तरह से बर्बरता दिखाई गई है, जिस तरह से मारा गया था, उस सब चीज़ों के लिए भी माफ़ी मांगनी पड़ेगी. और माफ़ी सिर्फ बोल के नहीं मांगनी पड़ेगी. देयर हैव टू बी सम रिपार्टेशंस विच नीड्स टू बी डन. और वो उस तरह से हैंडल करना पड़ेगा कि क्योंकि ये जो जेनजी जनता है जिसने ये पूरा मूवमेंट किया है, वो ऐसे नाही मानने वाली. जे समाधान तर बोलता नाही येणार. 30 ते 40% आम्ही समाधानात, कारण की 2 महिने झाले नेट पेपर फुटून. त्यांनी त्याच्या पार्श्वभूमीवरती आधीच राजीनामा दिला पाहिजे होता. 20 तारखेला जे लाठीचार्ज झालं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि ते म्हणजे हे 21 पोरांना फक्त थोडासा जस्टिस मिळाला असेल असं मानतो मी, ज्यांनी सुसाईड केलं आहे. आणि खरं म्हणजे तर आता म्हणजे जे स्टेटमध्ये नीट JEE सारखे पेपर्स आहेत ते स्टेट लेवलवरती गेले पाहिजे कंडक्ट. कारण की कुठले ग्रामीण भागातले पोरं असतात जे म्हणजे मोठे मोठे क्लासेस लावू शकत नाही, कोचिंग सेंटर्स जाऊ शकत नाहीत. आणि CBSE पॅटर्न कोचिंग क्लासेसकडूनच कळतात, कारण की स्टेटमध्ये महाराष्ट्र बोर्ड आणि कॉलेजेसमध्ये पण CBSE बोर्डला ते लोक म्हणजे एवढा अफोर्ड करू शकत नाही. तर जे म्हणजे डॉक्टर्स किंवा इंजिनियर्सचे जे नीट आणि JEE पेपर्स असतील ते स्टेट लेवलवरती कंडक्ट करावे. शिक्षित आणि म्हणजे यंग जनरेशनच म्हणजे 30 ते 40 वयोगटातलाच असावा पाहिजे. कारण की त्यांनी म्हणजे असं असलं पाहिजे की त्याला सर्व फील्डमधलं नॉलेज असलं पाहिजे एज्युकेशनचा. आणि त्यांनी म्हणजे लीक झाले म्हणजे पेपर लीक व्हायच्या पार्श्वभूमीवरती जे कठोर निर्णय करता येईल, म्हणजे पेपर लीक करणारच नको आहे. जे एकदम एज्युकेशन सिस्टम एकदम स्ट्रिक्ट आणि टफ तर नको आहे, पण एकदम स्ट्रिक्ट केली पाहिजे. म्हणजे कुठले साधे पेपर पण बोर्ड्सचे असो किंवा जे शाळेतले पेपर असो ते लीक नाही झाले पाहिजे, असा एज्युकेशन मिनिस्टर हवा आहे.